एनर्जी कंपनीने बुधवारी रात्री एक पत्रक जारी केलं आणि त्यात सांगितलं की आम्ही एनएनजीची निर्मिती प्रक्रिया पूर्णपणे थांबवतोय आणि युरोपसह आशियातील सर्व कंपन्यांसोबतचे करार तात्काळ प्रभावाने रद्द करतोय। कतार आणि या कंपन्यांमध्ये जे करार होतात त्यात फोर्स मेजर नावाची तरतूद आहे, जी लागू केल्यानंतर कतार एनर्जीला कोणत्याही अटींशिवाय तातडीने करार रद्द करण्याचे अधिकार आहेत। जगातला जवळपास निम्मा एनएनजी पुरवठा करणाऱ्या या कंपनीच्या पत्रकामुळे फक्त आशियाच नाही तर युरोपमध्येही हादरे बसले, कारण तिकडे रशियाकडून येणाऱ्या गॅसवर आधीच अमेरिकेने बंदी घातली आहे। भारतात सीएनजी गाड्यांची वाढलेली संख्या, घरगुती गॅसची मागणी, उद्योगांसाठी लागणारा गॅस असं सगळं पाहिलं तर भारतासाठीही हा मोठा धक्का आहे। आणि आपल्याकडे जरी पेट्रोल डिझेलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपत्कालीन स्टोरेज असलं तरी गॅसच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणतंही आपत्कालीन स्टोरेज नाही। ज्या कतारकडून आपण 50% गॅसची आयात करत होतो तोच मार्ग बंद झाल्यानंतर भारतासमोरचे पर्याय काय आहेत? देशात खरंच गॅसचा तुटवडा होऊ शकतो का? याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। भारतात सध्या जिथून एलएनजी गॅस येतो त्यात कतारकडून 40 ते 45%, अमेरिका 15 ते 20%, यूएई 10 ते 11%, ओमान 6% आणि बाकी काही आफ्रिकन देश असा पुरवठा आहे। यापैकी ओमान, यूएई आणि कतारमधून येणाऱ्या गॅसवर परिणाम झालाय, कारण एकतर इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा मार्ग अडवलाय आणि दुसरं म्हणजे या मध्य पूर्वेतल्या देशांवर इराणने हल्ले करून त्यांची निर्मिती प्रक्रियाच बंद पाडली आहे। परिणामी नुकसान टाळण्यासाठी या देशांना गॅसची निर्मिती तातडीने थांबवावी लागली। कतारसह या वेगवेगळ्या देशातून एलएनजी गॅस आधी भारतातल्या गुजरातमधील मुंद्रा, दहेज आणि हजीरा टर्मिनल, महाराष्ट्रातील दाभोळ आणि जयगड, केरळातील कोची या टर्मिनलवर येतो। बहुतांश गॅस हा गुजरातमध्येच जातो, कारण तिथून पाईपलाईनचं नेटवर्क मोठं आहे। या टर्मिनलवर गेल्यानंतर गॅसचं रिगॅसिफिकेशन होतं, म्हणजे त्याला सीएनजी, पीएनजी अशा नैसर्गिक गॅसमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि तिथून पाईपलाईनद्वारे हा गॅस वितरकांना पोहोचवला जातो। सीएनजी महानगर गॅससारख्या वितरकांना तर पीएनजी गेलला पोहोचवला जातो। या गॅसचे ग्राहक ऊर्जा निर्मिती कंपन्या, फर्टिलायझर कंपन्या, घरगुती ग्राहक आणि वाहन चालक हे आहेत। भारताकडे देशांतर्गत एलएनजीची निर्मिती जी आहे ती गरजेच्या निम्मीही नसल्यामुळे जर एकूण गरजेपैकी अचानक 50 ते 60% तुटवडा तयार झाला तर किमती वाढण्याची दाट शक्यता आहे। भारताची एका वर्षाची एलएनजी आयात ही 27 मिलियन टन एवढी आहे। आता या परिस्थितीमध्ये भारताला अमेरिकेकडून होणारी आयात वाढवावी लागेल, ज्याचा खर्च मोठा आहे आणि जहाज भारतात येण्यासाठी लागणारा कालावधीही जास्त आहे। भारताने पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत रशियाकडून तेल घेण्याची तयारी जरी केलेली असली तरी गॅसची तातडीने आयात करणं हे कठीण मानलं जातं। गॅसची आयात ही क्रायोजेनिक जहाजांमध्ये केली जाते आणि क्रूड ऑइल प्रमाणे या गॅसचं एका विशिष्ट स्तरानंतर स्टोरेज करूनही ठेवता येत नाही। हे झालं गॅसचं, पण भारतात आता पेट्रोल आणि डिझेलचीही हीच परिस्थिती होताना दिसते, कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा मार्ग पूर्णपणे अडवण्यात आलाय आणि भारतात येणारं तेल जवळपास बंद करण्यात आलंय। सध्या भारतात स्वतःची निर्मिती असलेलं, शिवाय अमेरिका, व्हेनेझुएला या देशातून येणारं कच्चं तेल जे आहे त्याचा पुरवठा खंडित झाला तरीही आपल्याकडे 74 दिवस पुरेल एवढा साठा असल्याचं मोदी सरकारने सांगितलंय। तर रशियानेही सांगितलंय की भारताने ऑर्डर दिल्यानंतर आम्ही 8 दिवसांच्या आत डिलिव्हरी करू शकतो आणि 95 लाख बॅरल्स लोड करून टँकर्स हे भारताजवळच्या समुद्रात उभे आहेत। भारतीय तेल कंपन्या एका दिवसात 56 लाख बॅरल्स क्रूड ऑइलवर प्रक्रिया करू शकतात आणि मध्य पूर्वेतून येणारं 40% तेल बंद झालंय। भारताकडे सध्या जे पर्याय आहेत त्यात व्हेनेझुएला आणि अमेरिकाही आहे, मात्र हे पर्याय प्रचंड खर्चिक आहेत आणि डिलिव्हरी येण्यासाठी जास्तीचा वेळही जातो। भारताची ही 40% तूट भरून काढण्यासाठी रशिया कोणत्याही क्षणी तयार असल्याची ही माहिती एका अधिकाऱ्याने दिली। खरं तर रशियाचं तेल हे भारतासाठी परवडणार
खरं मानलं जातं. मात्र कोरोना नंतर भारताला या तेलाचाच मोठा फायदा झाला होता. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारताला आपल्या परकीय चलन साठ्यातले डॉलर्सही वाचवता आले होते आणि वाहतुकीचा खर्चही वाचवता आला. रशियातील व्लादिवोस्तोक बंदरावरून तेलाचे व्हेसल जपानच्या समुद्र, नंतर पूर्व दक्षिण समुद्र आणि दक्षिण समुद्रामार्गे भारतीय बंदरावर येतात. रशियावर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादलेले आहेत आणि संपूर्ण युरोपने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे. परिणामी भारत आणि चीन हे दोनच देश रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करत होते. पण अमेरिकेने भारतावर अतिरिक्त व्यापारी शुल्क लादलं आणि रशियन तेलाची खरेदी पूर्णपणे बंद करायला लावली. भारताने ही अट मान्य केल्यानंतरच ट्रम्प यांनी शुल्क मागे घेतलं. भारतासह युरोपियन युनियन मधले देशही पर्यायी मार्गांची चाचपणी करतायत, कारण इराणचं युद्ध एवढे दिवस चालेल असा अंदाज अमेरिकेलाही नव्हता. रशियाने युक्रेनचा अंदाज लावण्यात जी चूक केली तीच चूक अमेरिकेने इराणच्या बाबतीत केली असं आता दिसतंय. रशियाने 2-3 दिवसात युक्रेनला संपवण्याच्या हेतूने सुरू केलेलं युद्ध 3 वर्ष झाले तरीही सुरूच आहे. इराणने शस्त्र टाकून शरण यावं असं अमेरिकेला अपेक्षित होतं, ज्यानंतर इराणमध्ये तख्ता पलट करता येईल. मात्र सर्वोच्च नेत्याला मारल्यानंतरही इराण ज्या पद्धतीने लढतंय त्याने अमेरिकेचे गणित बिघडलेत. या परिस्थितीचा अपडेट्स आम्ही अशाच व्हिडिओतून तुम्हाला देत राहू. चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.